नमस्कार, मी ज्योती बर्कले रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते. ढोबळी मिरची किंवा शिमला मिरची सगळ्यांनाच आवडते असे नाहीये. इथे सांगितलेल्या माझ्या आईच्या पद्धतीचा मसाला तयार केला तर सगळ्यांनाच आवडेल. भरली ढोबळी मिरची चवीला भन्नाट लागते. गावरान पद्धतीचा मसाला तयार करून आपण बनवतो शिमला मिरची, कारण आपण केलीच आहे अशी जास्त चवीची. रोजच्या मसाल्यांमध्ये ही भाजी तयार होते. कोवळी ढोबळी मिरची कशी करायची ती बघणार आहे. रेसिपी सोपी आहे. चला करूया मसाला भरून शिमला मिरची. त्यासाठी काय साहित्य लागतं ते आपण बघूया. 1 वाटी भाजलेल्या दाण्याचा कूट, पाव वाटी खोबऱ्याचा किस, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा धने पावडर, पाव चमचा हिंग, 1 चमचा जिरे, 2 चमचे तिळाचा कूट, पावशेर छोट्या ढोबळ्या घेतल्या आहे, अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा लाल तिखट पावडर, पाव चमचा हळद, 2 चमचे काळा मसाला, चवीप्रमाणे मीठ. भरली ढोबळी करण्यासाठी इथे मी पाव किलो छोटी ढोबळी घेतली आहे. ढोबळी छोटी घ्यायची. तिचे साल शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. चवीला चांगली लागतात. मिरची अशी मागच्या बाजूने कापून घ्यायची, देठाच्या बाजूने, आणि मग असं सुरेने किंवा चमच्याने आतल्या बिया मोकळ्या करायच्या. बिया बाहेर काढून टाकायच्या. ही मिरचीमध्ये आपल्याला व्यवस्थित मसाला भरता येतो. अशी मिरची केली तर मसाला बाहेर सुद्धा येणार नाही. अशाच पद्धतीने आपण बाकीच्या मिरच्या कापून घेऊया. मसाला तयार करून घेऊया. वाटण तयार करून घेऊ. मिक्सरच्या भांड्यात पाव वाटी खोबऱ्याचा किस, 10-12 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर घालायची. पाणी न घालता याला जाडसर वाटून घ्यायचे. वाटण तयार झालं आहे. आता आपण याचा मसाला तयार करून घेऊ. 1 वाटी भाजलेल्या दाण्याचा कूट, बारीक कूट करू नका, अशी भरडच ठेवायची आहे. 2 चमचे तिळाचा कूट घातलाय. तिळाचा कूट ऑप्शनल आहे, नाही घातला तरीही चालेल. हे सगळं वाटण आपण तयार करून घेतलंय, यामध्ये घालायचंय. तुम्ही या वाटणात आलं सुद्धा वापरू शकता. 2 चमचे गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट पावडर, पाव चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा धने पावडर, पाव चमचा हिंग, 2 चमचे तेल घालायचं, म्हणजे याला ओलसरपणा येतो आणि बाइंडिंग बी छान येते. तुम्हाला जर वाटलं बाइंडिंग हवी आहे, ओलसरपणा कमी आहे, पाणी घालून मिक्स करून घेतलं तरीही चालेल. हे सगळं साहित्य एकजीव करून घ्यायचं. तुम्हाला जर वाटलं बाइंडिंग हवी आहे, ओलसरपणा कमी आहे, पाणी घालून मिक्स करून घेतलं तरीही चालेल. हे बघा, छान मसाला तयार झाला आहे. व्यवस्थित बाइंडिंग आहे, ओलसर नाहीये किंवा कोरडाही. थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. आपला हा मसाला तयार झाला आहे. मिरच्यांमध्ये भरून घ्यायचा आहे. अगदी सोपं पडतं अशा पद्धतीने मिरची भरण्यासाठी. राहिलेल्या मिरच्याही अशा पद्धतीने भरून घेऊया. इथे आपल्या सगळ्या ढोबळ्या मिरच्या भरून झाल्या आहे. बघा किती सुंदर दिसत आहेत. सारण अगदी व्यवस्थित भरलं गेलं आहे. आता याची फोडणी करू. फोडणीसाठी 2 चमचे तेल गरम करायला ठेवलंय. आधी मोहरी घालायची. मोहरी तडतडली की जिरे घालायचे. पाव चमचा हिंग घालूया. कढीपत्ता घातलाय. यामध्ये या भरलेल्या मिरच्या सोडायच्या आहे. हा उरलेला मसाला लगेच घालायचा नाहीये. मिरच्या आपल्याला चांगल्या परतून घ्यायच्या आहे. अशी सगळीकडून डाग येईपर्यंत परतून घ्यायची आहे. मिरच्या मस्त डाग येईपर्यंत परतून घेतले. हा मसाला यामध्ये घालायचा आहे. छान प्रकारे आपल्याला
मिक्स करून घ्यायचे. थोडंसं पाणी घालायचे. याला चांगलं मिक्स करून घ्यायचे. यामध्ये थोडंसं मीठ घालूयात. मिरचीला बाहेरून पण थोडं मीठ पाहिजे. मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. व्यवस्थित मिक्स झालं आहे. याच्यावर झाकण ठेवून 9 ते 10 मिनिटासाठी किंवा मिरची पूर्ण शिजेपर्यंत मंद आचेवर ठेवायचे. फक्त मध्ये मध्ये 1-2 वेळा हलवून घ्यायचे. 9 ते 10 मिनिटं याला मंद आचेवर शिजून दिलं. याला फक्त मध्ये मध्ये हलवून घेतलं. यातलं पाणी सगळं आटलं आहे. मसालासुद्धा मस्त शिजला आहे. रंगही छान आला आहे. मिरचीसुद्धा छान शिजली आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊ. गॅस बंद करू आणि मिक्स करून घेऊ. मस्त गावरान मसाल्याची झणझणीत अशी भरली ढोबळी तयार झाली आहे. अशा प्रकारे आपण साधी आणि सोपी शिमला मिरचीची म्हणजेच ढोबळी मिरचीची रेसिपी कशी बनवायची ते बघितलं.